फोन वाजतोय जा घे पालक मी बघते. हो फोन 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 आला फोन फोन. अगं मग घे आणि बोल ना. कोणाचा आहे? जान्हवीचा फोन आहे. बोल बोल. आई आई तुम्ही बोला. कशी बोलणार? सगळ्यांशी प्रेमाने बोलतात तसं बोला ना तिच्याशी. अगं पण ती मला श्री तू बोल तू बोल. अगं तुला फोन आलाय तू बोल. नाही नाही मला भीती वाटते. कसली भीती वाटते? भाऊजी तुम्ही बोलता इंग्रजीमध्ये बोला. जान्हवीला इंग्रजी खूप छान येतं. बोला ना. घे झाला ना कट. फोन घ्यायला काय होत होतं ग? कर आता परत फोन. अगं फोन लाव आणि बोल ना तिच्याशी. घाबरायचे काय त्यात? पुढे लाव फोन लावायचा. हो लाव. लाव लाव. एक मिनिट. अगं पंचा घ्या फोन लावा. अगं मी कसं लावू? तुला आलाय ना फोन. तू लाव फोन. बेबी चिडू नकोस. ती लावतीये ना फोन. लाव ग लाव. खरंच लावू? हो लाव लाव लाव. बघूया ना काय बोलते. वाचतोय वाचतोय. हॅलो. हा हॅलो. हॅलो. येस मिस्टर जान्हवी स्पीक मी. इंद्रायणी मॅडम ना? हा हो हो बोल जान्हवी. तुमचा आवाज असा दुरून आल्यासारखा का वाटतोय? दूरच झालोय ना का आपण? सॉरी. I mean you are a bank so लांब from me ना. जान्हवी तुला माझा नंबर कसा आठवला ग? आठवला म्हणजे कसा मिळाला? अहो तुमचं अकाउंट नाही का ओपन झालं आमच्या बँकेत? तुमचे पर्सनल डिटेल्स आहेत त्यात. आठवलं का? हा हा हो हो. तुझी खूपच आठवण येते ग. म्हणजे तू सगळं ते बँकेचं काम करून दिलंस ना. नाहीतर झालंच नसतं. खूप मदत झाली तुझी. मॅडम अहो कामच आहे ते माझं. पण ते तू अगदी ना छान करतेस. म्हणजे तुझ्यासारखं नाही जमत ग कुणाला. तुझं बोलणं किती लागवी आहे. मला तर ना साधं घरात नेटकं आणि नेमकं बोलता सुद्धा येत नाही. तू कशी ग इतकी सगळ्यांशी व्यवस्थित आणि समजूतदारपणे बोलतेस? तुमचा स्वभावही खूप छान आहे इंद्रायणी मॅडम. आणि तुम्ही म्हणताय पण मला नाही वाटत तुम्हालाही हे जमत नसेल. तरी मन मोठं असलं की सारं काही सामावून घेता येतं. थँक्यू. तुला कशी काय आज आठवण झाली ग माझी? मग मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की नाही? कसलं? तुमच्या पार्लर मध्ये येईन असं. बरं जान्हवी आपल्या घरी कधी येशील ते सांग. घरी नाही म्हणजे आताच म्हणालीस ना तू तुमचा स्वभाव खूप आवडतो म्हणून म्हटलं काय हरकत आहे ना घरी यायला. आम्ही सगळे खूप वाट बघतोय ग तुझी.
सगळे सगळे म्हणजे मी आणि माझी नणंद ग. तुला म्हंटल नाही का तिचं पार्लर आहे आणि माझं बुटीक आहे. सॉरी, माझा जरा गोंधळच झाला. काही हरकत नाही ग. तू येतेस ना पण पार्लर मध्ये? ऍक्च्युली माझ्या मैत्रिणीला यायचंय. गीता माझ्या बाजूला बसते ती. मी तिला घेऊन येईन पार्लर मध्ये. म्हणजे तिच्या बरोबर मी येईन. हो 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 ठीक आहे, चालेल, तिला घेऊन ये. पण आम्हाला फक्त रविवारी जमेल. रविवारी उघडं असतं का पार्लर तुमचं? हो हो असतं ना, रविवारी पण उघडं असतं. घेऊन ये तिला. चालेल, पण आम्हाला अपॉइंटमेंट मिळेल? जान्हवी, तुला अपॉइंटमेंटची काय गरज आहे? हक्काने ये तू. बरं. एक मिनिट जान्हवी, नक्की येशील ना ग? हॅलो. हॅलो, अगं मी स्पीकर फोनवर ठेवलाय ना फोन. आम्ही दोघी बोलतोय तुझ्याशी. नक्की येशील ना ग? मी म्हणाले ना येईन म्हणून तर फोन केलाय मी तुम्हाला आता. बरं, मी आता ठेवू फोन? कामात आहेस का ग? नाहीतर थोडा वेळ बोललो असतो ना. नाही, मी खरंच ठेवते आता. म्हणजे थोडीशी कामात आहे. मी नंतर करेन फोन. चालेल? कावेरी मॅडमना सुद्धा बाय सांगा. बाय कावेरी मॅडम. बाय जान्हवी, बाय. मला कळलंच नाही तिने मला हाक मारलेली. कावेरी मॅडम म्हणून. आवाज अजूनही अगदी तसाच आहे नाही ग? हसरा, खोड. ती प्रत्यक्ष समोर बसून आपल्याशी बोलते असं वाटत होतं मला. श्री अरे आता फोनवर बोलताना जान्हवी अगदी नॉर्मल वाटली नाही. नाही म्हणजे अशा वेळी जर जान्हवी इथे आली, आपल्या घरी राहायला आली, तर तिला आठवायला मदतच होईल नाही का? मला डॉक्टर म्हणालेत की आता पुढे काय करायचं आहे ते सांगतील. मग ते जसं सांगतील ना तसं वागू ना आपण. नर्मदा, प्लीज रडू नकोस. अगं रडायचं कशाला? अगं जान्हवी जरी प्रत्यक्ष आपल्या घरी आली नसली तरी तिचा फोन आला होता, ही आनंदाची गोष्ट नाही का? चला साजरी करूया. करेक्ट, बरोबर आहे दादा तुझं. सगळ्या हसा बघू, सगळ्या हसा. काही गोडधोड आहे का घरात? आपण तोंड गोड केलं पाहिजे ना. जान्हवीचा फोन आला आपल्याला म्हणून. बघते. बरं आई, हे घे, संपवलंच तरी चालेल. बाबा, तुमची औषधं मी इथे ठेवली आहेत. न विसरता घ्या, नंतर तुम्ही विसरून जाता बाबा. आणि हा बरं ऐका, मी ना हा सिलेंडरचे पैसे काढून ठेवते. आज कदाचित येईल, लक्षात ठेवा. मी इथे ठेवून दिलेत. अगं साखर संपली. हो का? बरं, मग मी आता जाता जाता कोपऱ्यावरच्या दुकानवाल्या काकांना सांगते, ते पाठवतील साखर. ठीक आहे? हॅलो. हा सर, बोला. तुम्ही पोचलायत बँकेत? बरं, हा मी निघतेच आहे. मी लगेच निघते. ओके ओके. बरं, मग माझ्या डेस्कटॉपवर ना एक विजन 2013 नावाचा फोल्डर आहे, तो ओपन करा ना. पासवर्ड सांगू तुम्हाला? लिहून घ्या. JANV 123. हा, JANV 123. हो, त्या फोल्डर मध्ये सगळी इन्फॉर्मेशन आहे. चालेल. आणि पुढच्या पाऊण तासात मी पोहोचते सर. हो, मी लगेच येते. या, ओके, बाय. बापरे, या सर लवकर पोहोचलेत. मला जर उशीर झाला ना आता. जानू, जरा चहा टाकतेस का ग? मला अगं तिला जायला आधीच उशीर होतोय. तू कशाला?
आई मी कोरा चहा करून ठेवलाय आणि ऐक, फक्त वरतून दूध घालून घ्यायचंय, तेवढं घे. पोळी भाजी झालेली आहे. डाळ तांदळाचा कुकर सुद्धा मी गॅसवर ठेवलाय, आई त्यावेळी लावून घेशील. अगं पण तांदूळ पण संपलेत. आई अगं मी येताना आणले होते. बरं चला संध्याकाळी भेटू. बाय बाय. सावकाश जा. बाबा, ताई आज जरा जास्तच फ्रेश वाटली ना? हो रे, मला सुद्धा तसंच वाटलं. आणि मुख्य म्हणजे तिचं पूर्वीचं उरक परत आल्यासारखं वाटलं. बघ ना कशी पटापटा पटापटा कामं करत होती. आणि बाबा डॉक्टर पण म्हणालेस ना आपल्याला, काय ते आठवत नाहीये, पण असं काहीतरी होतं की म्हणजे ताईची तब्येत सुधारताना असे अनेक टप्पे येतील ज्यात तिची तब्येत अचानक जास्त सुधारल्यासारखी वाटेल. आज मला अगदी तसंच वाटतंय. खरं आहे बाबा. मला नाही वाटली बाई सुधारणा वगैरे. उलट आज जरा जास्त नरमच वाटली ती. द्या ते तिकडे, कशाला घेऊन बसलायत समोर? आपण द्या. शरे शरे हा 2 किलो पातळ पोहे लिहे. पातळ पोहे आणि रवा आहे. हो रवा आहे, 2 किलो. तांदळाचं पीठ आहे. हा आणि या महिन्यात मसूर आणि चवळी लिही. मटकी आहे घरात. तुम्ही बघितली आहेत ना? अगं हो, आत्ता बघून आले ना मी. आहे. या गोष्टी आपण महिन्या महिन्याला घेतो, असं भरून ठेवत नाही. अहो एकदम भरून ठेवल्या ना वर्षभराच्या की मग कंपल्सरी त्याच खाव्या लागतात. महिन्याला असं भरलं ना की कसं व्हेरायटी मिळते ना, आपल्याला हवं ते आपण खाऊ शकतो आपल्या आवडीचं. आणि भाऊजी, अहो इतकी महागाई आहे आता. आपण कडधान्य भरून ठेवली आणि नाही वापरली गेली आणि खराब झाली तर जीव जळतो हो. म्हणजे कशाला ना लागेल तसं मागवायचं, निदान या गोष्टी तरी. वहिनी काय काय म्हणाला तुम्ही? चवळी आणि अगं मसूर आणि चवळी. चवळी 7 किलो, मसूर 7 किलो. अगं 7 किलो कशाला? हा 7 किलो काय शरू? बरी आहेस ना तू? आपण घरात सामान भरतोय, कॅन्टीन मध्ये नाही. कॅन्टीन सुपरवायझर. सॉरी माझ्या लक्षात नाही आलं. चला, उशीर झाला. श्री, अरे जा ऑफिसला, पण जरा खाऊन जा ना. तसंच जायचं नाही. हा अगं सकाळीच तर खाल्लं की. अगो बाई, शरे तुझा गुण लागला बघ मला सुद्धा विसरायचा. बरं, पण आता खाऊन पुष्कळ वेळ झाला, थोडे आणखी पोहे खा. देते थांब. खातोस? इथं बसायचं कुठे? एवढा पसारा घालून ठेवलाय. पसर डबा आणि ठेव तिथे. कस रिकामा आहे डबा. ठेव रे. थांब जरा. अरे ते कुठे ठेवशील? पसार आहे ना. हो वहिनी तिकडे ठेव. हो चाललंय ना तुमचं. भाऊजी तुम्हाला देते, थांबा जरा. बरं छोटे काका, आपल्याला निघायचं लवकर. ठीक आहे, हा खाऊनच 1-2 जायचं. मिनिटं. मला फक्त आता ही यादी संपवायची आणि वरती पण एक छोटस काम आहे रे. नाही कर, तू काय करते असते, पण जरा घड्याळाकडे लक्ष दे. शरा, ते मान दे, तू आवर. हा बरं हे घ्या, तुम्ही जरा ही यादी लिहा. काय? मसूर झाले, चवळी झाली. हा पुढे. बरं, आणि मला खरंच कळेल का हे काय करताय तुम्ही? अरे काय म्हणजे काय, नेहमीसारखी दर महिन्याची वाण सामानाची यादी. इतकी वर्ष आता बेबी करत होती ना, आता बेबीला वेळ कुठे असतो, कामात बिझी ती. म्हणून मी करते, शरयू मदत करते मला. आणि भाऊजी, तुम्हालाही गडबड असेल ना तर राहू दे, मी करेन नंतर सावकाश. तुम्ही खाऊन घ्या आणि जा. कांता, 1 मिनिट राहू दे, मी करतो. अरे मला सवय आहे. उठ जा. नाही नको दादा, मी करतो. अरे सोपं आहे रे. नाही तू बस खाताना कशाला उठते? नाही बसा ना. बस घ्या. आमच्या लग्नानंतर आम्ही दोघही हे काम अगदी हौसेनं करायचो, हो की नाही करणार मला? बाजारात जायचं, वस्तू बघायची, पारखून नीट त्याची किंमत करायची आणि मग घरी यायचं. अगदी आवडीनं करायचो. आत्ताही करू शकतो. हो, तुम्ही माझ्या बरोबर येणार असाल तर आवडेलच मला. भाऊजी, तुम्ही खरंच सामान आणायला जाणार आहात? जमेल ना तुम्हाला? नाही म्हणजे काय माहितीये का, आमची सवय अशी आहे की आम्ही असं साबण असं सरसकट लिहून टाकतो, पण असं दिसेल तो साबण नसतो आणायचा. बेबी वन्सना एक वेगळा साबण लागतो, आईंचा एक वेगळा असतो, बाकी आपल्या घरातल्यांचा एक वेगळा असतो. हे सगळं बघून आणावं लागतं. हा अगं पण मी जाणार आहे ना बरोबर. म्हणजे काय, पावडरी वेगळ्या, साबण वेगळे, खाण्याचं तेल वेगवेगळं, असं सगळं लागतं. बर. आणि जान्हवीचं पण तसंच आहे. काही तळणाचं काम असेल ना तर वेगळं तेल, आणि भाजीसाठी आपलं रोजचं तेल. त्यामुळे जान्हवीची आठवण.
थोडक्यात काय, आपण कितीही यादी केली ना तरी जाऊन सामान बघून निरखून पारखूनच घेऊन यायला लागतं. आणि हो, आता वस्तूंचे भाव बघून दचकू नका बरं का. पूर्वीच्या दसपट झालेत भाव. पूर्वी आपण 50 पैशाला ती दुधाची बाटली घ्यायचो ना, आता 50 रुपये लिटर झालंय दूध, माहितीये. आणि एवढे पैसे खर्च करून सुद्धा ना वस्तू चांगली असेल याची खात्री अजिबात नाही. ते जळलं विरजण लावायला घेतलं ना तर त्याला तारच सुटते. या. शरे, मी काय म्हणते, बघ, या महागाईवरून मला आठवलं, माझं एक सजेशन आहे. म्हणजे इट्स जस्ट अ सजेशन. मला असं वाटतं की जान्हवी जरी तिच्या माहेरी राहत असली तरी तिचा जो काही वरखर्च आहे त्याची जबाबदारी आपली आहे. म्हणजे मला असं वाटतं की आपण तिचा तो वरखर्च उचलायला हवा. बरोबर तुमचं म्हणणं. आणि जान्हवी तशी त्यांच्या घरातली एकटीच कमावती मुलगी आहे. आणि नाही म्हटलं तरी एक माणूस वाढलंच की तिच्या घरात, नाही का. बाबा, पण जान्हवी खूप मानी आहे. म्हणजे तिला हे जर कळलं ना तर तिला अजिबात आवडणार नाही. पण तिच्यापर्यंत हे पोचलंच नाही तर असं होऊ शकतं ना. म्हणजे हे जे काही होणार आहे ते दोन फॅमिली मधलं अंडरस्टँडिंग असेल. राईट. म्हणजे तिच्या नकळत आपण तिची काळजी घेतली पाहिजे. बरोबर तुमचं म्हणणं. मी असं करतो, मी तिच्या आईबाबांशी बोलतो आणि त्यांना समजावून सांग, म्हणावं हा काही ऑफेन्स नाही आहे, जस्ट आवर विश. अँड मला असं वाटतं की ते समजतील. पण तू फोनवर बोलू नकोस, प्रत्यक्ष भेटून बोल त्यांच्याशी. ओके. अरे वा, एक्सलंट. म्हणजे आज एवढी प्रगती दिसली तिच्यात. हो हो, म्हणजे आज सकाळी बाहेरच्या कोणी तिला पाहिलं असतं ना तर तिला काही झालंय असं वाटलंही नसतं. इतकी नॉर्मल, अगदी पूर्वीसारखी वाटत होती ताई. पण तरीही पिंट्या, अगदी मध्यरात्रीही तिला काहीही झालं, तिला काहीही लागलं ना तर निसंकोच मला फोन करायचा. नाही भाऊजी, अगदी काही लागलं तरी पहिला फोन तुम्हालाच करणार. अरे हो, तू तिच्या मोबाईल मधनं आम्हा सगळ्यांचे नंबर डिलीट केले होतेस ना. हो भाऊजी, तुम्ही चेक सुद्धा केलं होतं ना त्यावेळेला. हा हा, नाही बरोबर बरोबर, मी चेक केले होते. राईट राईट राईट, हरकत नाही. अरे पिंट्या, मला एक दुसरा फोन आलाय, मी तुला नंतर फोन करतो. चालेल भाऊजी, ठेवतो फोन. बाय. या, बाय. हॅलो, काय? नाही नाही नाही, त्यांना पाठवा, त्यांना पाठवा. हो, पाठवा त्यांना. या, ओके. येऊ का? या ना, या या या, प्लीज या ना. या, बसा. बसा. ऍक्च्युली मीच 1-2 दिवसात तुमच्याकडे येणार होतो, तुम्हालाच भेटायला. काही बोलणं झालं का? हो, म्हणजे थोडंसं बोलायचं होतं तुमच्याशी. म्हणजे मला मान्य आहे की आमचंच जरा चुकलं. ती आता तिकडे राहते म्हणल्यानंतर सगळा ताण तुमच्यावरच पडलाय. पण त्यामुळेच मी अहो, ते माझं काय झालं म्हणजे त्यामुळेच मी जरा बोलून गेले. माझं चुकलंच. जानूच्या आजारपणामुळे ना खरोखर कधी कधी ताबाच राहत नाही हो आमचा आमच्यावर. मी समजू शकतो. समजू शकता? हो, अर्थात. बरं, तुम्हाला काय मागवू? चहा सांगू की कोल्ड्रिंक मागवू? नको, काही नको. अहो आई, अहो रडताय कशाला? काय झालं? काय झालं? काय झालं होय आमच्या जानूचं? अहो, पण आता जान्हवीची तब्येत सुधारतीये. जानूची सहनशक्ती खूप आहे. काही होत असलं ना तिला तरी सांगायची नाही ती. आणि नुसतं शरीर बरं असून काय उपयोग? मेंदूत बिघाड म्हणजे माणूस आजारीच ना. मला राहून राहून जावई बापू तुमचंच खूप वाईट वाटतं बाई. आई, अहो
माझी काळजी करू नका तुम्ही, मी सावरलोय आता. अहो तेच म्हणते मी. खरं तर तुम्ही आता यातनं बाहेरच पडायला पाहिजे. अहो पुरुषासारखे पुरुष तुम्ही, बायकोशिवाय आयुष्य काढणं काही सोपी गोष्ट आहे का? एका आईला हे बोलताना किती त्रास होत असेल ह्याची कल्पना येणार नाही तुम्हाला. पण आमच्या मुलीच्या स्वार्थासाठी तुमच्या आयुष्याची नासाडी करू द्यायची? असला स्वार्थीपणा करणार नाही आम्ही. तुम्ही जानूला घटस्फोट दिलात ना, तरी आम्ही तुमच्याच बाजूने असू. काय? जान्हवीला घटस्फोट? हो, आम्ही रागवणार नाही. तुमच्यासारख्याच्या घरात तुमची बायको म्हणून राहणं आता शक्यच नाही हो तिला. ती खूप अशक्त झालेली आहे. आणि काय सांगू तुम्हाला, एवढी काळजी वाटते ना, कधी कधी काय वागेल, कधी काय करेल. एक मिनिट आहे. नाही, मला कळतंय तुम्ही माझ्या भल्याचंच बोलताय, पण माझं भविष्य, माझं आयुष्य किंवा माझं जे काही भलं बुरं व्हायचंय ना, ते आता जान्हवी सोबतच होईल. मी जान्हवीपासून वेगळा होण्याचा विचारही करू शकत नाही. हे बघा जावई बापू, भावनेच्या भरात म्हणून तुम्ही. नाही नाही, भावनेच्या भरात नाही, फक्त भावनेच्या भरात नाही म्हणते मी. बुद्धीच्याही आधारे मी तुम्हाला तेच सांगेन आहे. जान्हवी शिवाय माझ्या आयुष्याची मी कल्पनाही करू शकत नाही. मी थांबेन. जान्हवी बरी होण्याची वाट बघेन मी. मी जान्हवीचाच आहे आणि अगदी काहीही झालं ना तरी मी जान्हवीचाच राहील.